का नाही मी तुम्हाला तांदूळापासून बनणारी एक अशी अतिशय युनिक आणि कधीच न पाहिलेली, कधीच न ऐकलेली, महाप्रसाद वगैरेमध्ये न भेटणारी रेसिपी सांगणार आहे. तांदूळ मी धुवून घेतले, पाण्यात भिजू घातले, टमाटे चिरले, टमाट्यातले बिया काढून घेतल्या, तो कचरा होय टमाट्यातल्या आणि शिमला मिरचीचा कचरा होय बियाचा, कांदा कापून घेतला, हे आलू कापून घेतला, हे सर्व मसाला होय, याच्यात हळद, धने पावडर आणि तिखट हेच आपल्या कामाचं, आणि जिरं मोहरी हे वय मटण. आता जय कुकडे लोक म्हणन मटण नोय म्हणन, सोयाबीनच्या वड्या होय म्हणन, पण मटणच होय. हे मटण मी पाण्यात भिजू घातलं, गरम पाण्यात, आणि काही वेळपर्यंत 15-20 मिनटं. मग मी त्याला चांगलं असं दाबून त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं. मग मी हा असा एक गंज घेतला, ह्या गंजाच्या खाली मी गॅस लावला, गॅसवर तेल टाकलं आणि तेलात टाकलं जिरं टाकल्याच्या नंतर जिरं जरासं तडतड करायला लागल्याबरोबर मग टाकली मोहरीले तडतड होऊ दिलं. मध्ये जास्त चपचप तेलाचा भात बिलकुल आवडत नाही. मग ह्या तेलात टाकला कांद्याले नाही का असा ट्रान्सपरंट होऊ दिला. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी. आता ह्या झारा होय, तुम्ही म्हणाल पोट्टेतून झारा कायले घेतला. आता ह्या झारा माहिती आहे का एवढा चांगला आहे, हे कवळ्याची भाजी होय. झाऱ्याची गोष्ट 5 मिनिटांनी सांगतो. हे कवळ्याची भाजी होय, हे मी मसाला टाकून मस्त तर्रीची केली आहे, ते तुम्हाला बघू शकता. तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमधून सांगा, मी तुम्हाला तेही बनवून दाखवीन. मग मी तेलात जराशी शिमला मिरची टाकली. आता ह्या झारा माहिती आहे का मला भेटला होय वानात, एका पोट्टीनं मला वानात दिलता. आता हा 1 रुपयाचा होय का 5 रुपयाचा होय तिचं तिलेच माहीत. एवढा पतला आहे का, जोऱ्यानं जर कालवलं का नाही तर याचं हे तुटू शकते. पण मला ह्या लाईटवेट झारा लयच आवडते. मी सर्व भाज्या यानंच करतो, मस्त ढवळल्या जाते. मग तेलात मी टाकला आलू टाकल्याच्या नंतर माहिती आहे का, तुम्ही म्हणा ना आता पोट्टेतून आलूच्या सालटे काऊन नाही काढले, तर आलूचे सालटे काढायला मायापाशी वेळ नव्हता. मी घरचं दारचं सर्वच करत असतो आणि व्हिडिओही बनवत असतो. मग आलू चिरू का त्याचे सालटे काढू का व्हिडिओ बनवू का त्याचा भात बनवू का करू मी एकटीच, म्हणून मी तसेच राहू दिले सालटे. तसे डॉक्टर लोक म्हणते का आलूत काहीच नसते म्हणते खाण्यासारखं, म्हणते त्याच्यात सालीतच असते म्हणते खाण्यासारखं. मग आपण अशी तर साल खात नाही, मग अशी खायची. मग मी टाकला याच्यात धण्याचं पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि मस्तपैकी कालवलं. मग कालवल्याच्या नंतर माहिती आहे का याला इतका सुंदर कलर आला त्या शिमला मिरचीच्यानं. हे एवढं बढिया दिशे तुम्हाला का सांगून, वासही बढिया सुटला होता. हे वय हिरवं वाटण. आता तुम्ही म्हणाल हिरवं वाटण कसं केलं. ताव्यावर कानी कांदा आणि खोबरं मस्त भाजून घ्यायचं, 2-3 थेंब तेल टाकून. मग त्याच्यात जिरं टाकायचं, तेही भाजायचं, कढीपत्ता टाकायचा, सांबार टाकायचा, भाजून घ्यायचं. थोड्याशा हिरव्या मिरच्या असेल तर हिरव्या मिरच्या टाकायच्या, मस्त भाजून घ्यायच्या. आणि कढीपत्ता टाकला तर मस्त सुगंध येते. कसुरी मेथी जर असेल तर ते त्या वाटणात टाकायची आणि मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. मग आता आपले हे सगळं मसाले टाकून झाले. आता टाकायचं टमाटर टाकणं ऑप्शनल आहे, पण मला लय आवडते म्हणून मी टाकलं. तर पण टमाटरच्या कानी बियाचं ते सर्व जे पाणीवालं पदार्थ आहे का ते सर्व काढून टाकायचा. काहून का त्यानं नाही का पाणी सुटते, मग चव बिघडते. मग हे मटण आहे आपलं, ते मटण त्याच्यात टाकायचं. मटण टाकलं का कालव मस्तपैकी कालवून घ्यायचं. ते सर्व मसाला त्या मटणाला लागला पाहिजे बढियापैकी, असं मस्त कालवून घ्यायचं. आता तुम्हाला मग टाकायचं याच्यात राज्याचं सार. आता तुम्ही म्हणा राज्याचं सार का होतं का होय, तर मग याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. श्यामबाला नावाची एक राजकुमारी होती. ते बिचारी अनाथ असल्यासारखीच होती. ते माहेरी जाय तर कोणीच तिच्या संग बोले नाही, तिची आई तिच्या संग बोले नाही. मग नाही का तिचा नवरा मग ते माहेरून आली का तिला नेहमीच विचारे का श्यामबाला तुनं माहेरून का आणलं, तर तिले कोणा काही दिलंच नाही राहे, तर ते चूपच राहे, काहीच नाही बोले. पुन्हा मग हे माहेरी गेली का नवरा विचारे तिले का श्यामबाला का आणलं, हे काहीच नाही बोले. मग बिचारी एक दिवस माहेरी जाते आणि माहेरून आणते मीठ पुटुंडीत बांधून. मग नवरा पुन्हा तिला विचारते का श्यामबाला तुनं माहेरून का आणलं. त्याच्यावर श्यामबाला काहीच बोलत नाही. ठीक आहे म्हणते, थोड्या वेळानं सांगतो म्हणते काय आणलं तर. मग नाही का मस्त घरी जाते, अंग पाय धुते आणि मग स्वयंपाक करते. सर्व वरण भात भाजी पोळी अमकं ढमकं गोड धोड सर्व स्वयंपाक करते. आणि कोणत्याच पदार्थात मीठ काही टाकत नाही. मग त्याला जेवायला बसवते नवऱ्याले. नवरा एक घास खायला बसते, त्याला काहीच आवडत नाही. मग म्हणते हे काय केलं म्हणते तू. मग ते म्हणते का बरं चांगलं नाही लागत आहे का. तो म्हणते नाही म्हणते. मग ते उठते आणि त्याच्यात ताटात वाढते मीठ. मग ताटात मीठ वाढल्याबरोबर त्याला म्हणते हे सर्व पदार्थात थोडं थोडं टाका म्हणते. मग तो टाकते आणि मग घास घेते. मग म्हणते वा आता छान लागत आहे म्हणते. मग ते म्हणते हे आणलं म्हणते मी माहेरून राज्याचं सार. मग मिठाचं नाव काय आहे राज्याचं सार. गोडाच्या पदार्थात सुद्धा मीठ टाकाच लागते म्हणलं थोडंसं तरी. मग आता हा पाणी टाकून आपण जे तांदूळ भिजवले होते ते ह्या सगळ्या तयार मिश्रणात टाकायचा. आणि मग नाही का
ते त्याची कणी मुरली का अशी टोपली त्याच्यावर झाकून ठेवून द्यायची आणि गॅस करायचा बंद. म्हणजे गॅस जर बंद केला तर ठिकाणी वाफेवरच मस्त भात शिजते. आता हे सगळं जेवण मी बनवलं होतं, ते सगळं आता जेवतो. या जेवायला. राम राम.